नमस्कार, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। ज्या वेळेला आपल्या चॅनलवरती पितळेचे देव कसे स्वच्छ करावे हा व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर 8 दिवसांनी मला एवढ्या कमेंट आल्या की ताई आमच्या घरामध्ये चांदीचे दागिने चांदीच्या मूर्त्या आहेत त्या कशा स्वच्छ कराव्या हा व्हिडिओ आम्हाला नक्कीच ताई तुम्ही पाठवा। म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार। आज रूटीन नाही काही नाही, फक्त मूर्त्या कशा स्वच्छ कराव्या चांदीचे दागिने कसे स्वच्छ करावे हे दाखवणार आहे मी। चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण। सोनारावशी आपण मूर्त्या किंवा दागिने चांदीचे घेऊन गेलो साफ करण्यासाठी तर खूप पैसे घेतात आणि घरगुती उपाय असतात ते आपल्याला माहित नसतात। मी थोडे व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे। घरगुतीच उपाय असतात पण तुमच्या कायमच्या उपयुक्त ठरणारे हे व्हिडिओ असणार आहेत। तर मला खूप ताईंची कमेंट सुद्धा आली, ताई तुमचा व्हिडिओ ज्या वेळेला येत नाही त्यावेळेला आम्हाला उत्सुकता लागते की ताईचा व्हिडिओ कधी येणार असं वाटतं। तर मी रोज आता व्हिडिओ पाठवणार आहे कारण मी 2-3 दिवस गावी गेली थी त्यामुळे मला व्हिडिओ पाठवता नाही आले। तर खूप ताईंची मला खूप वेळा कमेंट आली की ताई तू व्हिडिओ कधी पाठवणार। 3 दिवसात एवढ्या कमेंट ताईंना मी रिप्लाय तर देतेच, कुठल्या ताईंचा जर रिप्लाय राहिला असेल तर राग मानू नका आणि सॉरी म्हणते जर रिप्लाय राहिला असेल तर काही ताईंची अशी पण कमेंट आली की ताई तू ज्या वेळेला व्हिडिओ पाठवतेस त्यावेळेला तुझ्या व्हिडिओमध्ये कितीतरी टिप्स असतात अशा आपल्याला घेण्यासारख्या, म्हणून आम्हाला तुझा व्हिडिओ जर नाही आला तर असं वाटतं कधी येणार ताई माझी, कधी पाठवणार आहे अशा म्हणजे गोड मजात मला कमेंट करत असतात। तर ह्या कमेंट वाचून मला एवढा प्रोत्साहनपणा येतो, एवढा म्हणजे अंगात शक्ती येते, तुमच्या संग बोलताना एवढं मस्त वाटतं, छान वाटतं की खरंच असं वाटतं की व्हिडिओ स्टॉपच होऊ नये, तुमच्यासोबत बोलतच राहा। हो, तर काही ताईंची मला अशी पण कमेंट आली की ताई तू व्हिडिओ पाठवतेस पण आम्हाला दिसत नाही पाठवल्या आम्हाला लिंक येत नाही, का येत नाही। तर चला तर आपल्या कामाला आपण सुरुवात करू। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सबस्क्राइब नुसतं करू नका, साइडची बेल आयकॉन प्रेस करा, नंतर ऑल ऑप्शन येईल ते प्रेस करा म्हणजे तुम्ही पूर्ण सबस्क्राइब केलं असं होईल आणि तुम्हाला जो काही मी रोज व्हिडिओ पाठवेन त्याचं नोटिफिकेशन येऊन राहील। तर इथे बघा कोणकोणत्या चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या बघू। तर इथे मी पायातील पैंजण घेतलेलं आहे, ते किती काळं झालेलं आहे ते बघा। त्यानंतर चांदीचं ब्रासलेट घेतलेलं आहे, त्यानंतर इथे चांदीचा कडा घेतलेला आहे। माझ्याकडे मूर्ती नाही तर इथे चांदीचा देवाचा शिक्का आहे, पण त्या शिक्क्यावरती गणपतीचा फोटो आहे, तो थोडा सुद्धा दिसत नाही, किती खराब झालेला आहे शिक्का, काळा पडलेला आहे। तर आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण व्यवस्थित क्लीन करायच्या आहेत, एकदम स्वच्छ करायच्या आहेत। चांदीच्या मूर्त्या सुद्धा जी मी ही ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकनंच तुम्ही साफ करून घ्यायचे आहेत, क्लीन करून घ्यायचे आहेत, खूप छान सुंदर निघतात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू आपल्याला सगळा लागणार नाही पण जास्त जर भांडी किंवा मूर्त्या असतील तुमच्या तर लागू शकतो। तर आता आपल्याला टूथपेस्ट घ्यायची आहे, इथे मी कोलगेट टूथपेस्ट घेतलेली आहे, तुमच्या घरामध्ये कोणतीही तुम्ही वापरत असाल ती घेतली तरी सुद्धा चालते। तर इथे कोलगेटची पावडर असते सुकी ती असेल तरी सुद्धा चालेल। तर इथे कोलगेट आपण वाटीमध्ये काढून घेऊ। तर इथे आपण 1 चमचा कोलगेट घेतलेला आहे, तर इथे माझ्या वस्तू जास्त नाहीत म्हणून मी 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या जर जास्त वस्तू असतील तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर इथे बघा एवढंच घेतलेलं आहे, 1 चमचा कोलगेट आहे। आता त्यामध्ये आपण अर्धा लिंबू आता चिरून घेते आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये अर्धाच लिंबू पिळायचा आहे। आपल्याला ही पेस्ट आहे ती जास्त पण पातळ करायची नाही, तर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते। तर हा बघा अर्धा लिंबू तसाच आहे, अर्धा लिंबू फक्त पिळून घेतलेला आहे। पेस्ट आपल्याला जास्त पण पातळ करायची नाही, नाहीतर आपल्याला चांदीचे दागिने आहेत ते घासता येणार नाहीत, त्याच्यावरून सगळी पेस्ट आहे ती खाली जाईल। आता आपण बोटाने चांगली पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे। लिंबूचा रस आणि कोलगेट एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घेऊ। 3 ते 4 मिनिटं आपण बोटाने हलवल्यानंतर किती छान पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण चांदीचा जो गणपतीचा शिक्का आहे तो आपण आता घासाय घेऊ। जो लिंबू आपण कोलगेटमध्ये पिळला ती लिंबूची साल आहे
त्या सालीवरती पेस्ट घ्यायची आहे आणि शिक्का आपल्याला घासून घ्यायचा आहे. शिक्का माझा खूप काळा झालेला आहे. खूप दिवस झालं मी घासलेला नव्हता, त्यामुळे खूप काळा असा पडलेला आहे. आता आपण 3 ते 4 मिनटं या देवाच्या शिक्क्याला चांगला घासून घेऊ. तुमच्या चांदीच्या मूर्त्या, तुमच्या चांदीचे दागिने किंवा तुमच्याकडे कोणतेही वस्तू चांदीच्या असतील, त्या जास्त काळ्या पडलेल्या असतील तर या पेस्टमध्ये तिसरी वस्तू कुठली मिक्स करायची आहे ती मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे ह्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला कायमचा होईल. 2 मिनटं आपल्या या शिक्क्याला घासतोय, पण हे बघा काळं पाणी किती खाली पडलेलं आहे. पेस्टचं काळं पाणी पडतंय, म्हणजे शिक्क्याला जे घासतोय ना ते काळं पाणी होऊन खाली पडतंय. तर बघा गणपतीचा शिक्का आहे तो किती काळा झालेला. आता आपण चांगला घासून घेतलेला आहे. आता धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊ आणि शिक्क्याला धुवून घेऊ. जो हा चांदीचा देवाचा शिक्का आहे त्याला मी एका पाण्याने धुवून घेतला, त्यानंतर दुसरंसुद्धा पाणी घेतलेलं आहे, म्हणजे स्वच्छ एकदम क्लीन होतो. तर बघा किती छान सुंदर दिसत आहे, किती क्लीन दिसत्या मूर्ती. मगाशी शिक्क्यावरती मूर्तीसुद्धा दिसत नव्हती, आता स्पष्ट मूर्ती दिसायला लागलेली आहे. किती सुंदर दिसत्या. आता आपण या गणपतीच्या शिक्क्याला चांगला सुती कपडा घेऊन पुसून क्लीन करून घेऊ, म्हणजे जास्त दिवस चकाकी राहिली जाते. म्हणून आपल्या चांदीची जर कुठल्या वस्तू, मूर्त्या, भांडी साफ केली तर लगेच पुसून घ्यायची, म्हणजे जास्त दिवस त्याच्यावरती चकाकी राहते. तर बघा पाठीमागून पण आणि पुढून पण किती चकाकतोय. तर अशा प्रकारे आपल्याला चांदीची भांडी, चांदीच्या मूर्त्या, चांदीचे कुठलेही शिक्के असे असतील तर असे साफ करून घ्यायचे आहे. तर दुसऱ्या आपल्या वस्तू आहेत त्या पण आपण साफ करून घेऊ. आता आपण चांदीचा हा कडा घेतलेला आहे. तर हा चांदीचा कडा आहे तो किती काळा झालेला आहे तुम्ही बघा. आता आपण याला एकदम मस्त चकाकी मारेल असा घासून घ्यायचा आहे. 2 ते 3च मिनटं लागतात. कितीही तुमचं भांडं काळं होऊन द्या, मूर्त्या काळ्या होऊन द्यात किंवा कुठलेही दागिने काळे होऊन द्यात, लगेच निघतात या पेस्टनी. तर आता ब्रश वापरायचा आहे. देवाला तुम्ही ब्रश वापरू नका, कारण मागच्या वेळी मी व्हिडिओ पाठवला पितळेचे देव कसे स्वच्छ करावे, त्या व्हिडिओमध्ये मी ब्रश वापरलेला, तोही नवीन वापरलेला. तर एका ताईने कमेंट केलेली होती की ब्रश वापरू नका, देवाला ब्रश वापरला जात नाही. तर म्हणून म्हटलं ब्रश तुम्ही वापरू नका देवासाठी, तुम्ही अशा वस्तूसाठी ब्रश वापरला तरी चालेल. तर बघा किती घाण आहे चांदीच्या कड्यावरती, किती पेस्ट काळी पडलेली आहे. आता किती कडा मस्त दिसत आहे. आता आपण आणि अर्धा मिनटं कड्याला घासून घेऊ. आतली लाईन आहे तीसुद्धा आपण या ब्रशने घासून घेऊ आणि मग धुवून घ्यायचं आहे. तर बघा किती कडा काळा झालेला आहे, हाताला किती काळं लागलेलं आहे. जसा कडा घासील तशी त्याच्यावरची घाण निघते. तर आता कडा घासून झालेला आहे आपला. कडा आता धुवून घ्यायचा आहे. जो हा चांदीचा कडा आहे यालासुद्धा 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कडा ज्या वेळेला घासायचा होता त्यावेळेला तुम्हाला दाखवलेलं होतं. आता घासल्याच्या नंतर तुम्हाला कडा दाखवते. बघा किती चमक मारत्या कड्यावरती, किती सुंदर निघालेला आहे, किती छान निघालेला आहे. तर आता हातातला कडा आहे तो पण आता धुवून घेतला, त्यानंतर आता सुक्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर आता पुसून घेतलेला आहे, किती छान दिसतोय बघा, किती सुंदर चकाकी मारत आहे. तर आता ब्रासलेटसुद्धा आपण याच पद्धतीनं घासून घ्यायचं आहे. तर ब्रासलेटला आपण हाताने चोळायचं आहे, ब्रश लावायचा नाही, नाहीतर ब्रासलेटच्या ज्या कड्या असतात त्या सुटल्या जातात आणि खराब होतं ब्रासलेट, म्हणून हातानेच घासायचं आहे. तर ब्रासलेटसुद्धा 2 मिनटं घासून घेऊ, त्यानंतर आपण धुवून घेऊ. ब्रासलेटला आता बाजूला ठेवून देऊ. आता मी पायातील पैंजण आहे ते घेते. हे बघा किती काळं झालेलं आहे. आता या पैंजणला आपण पेस्ट लावून ठेवायची आहे, म्हणजे काळं झालेलं पैंजण आहे ते लगेच निघेल. आता माझं पैंजण आहे ते खूप काळं झालेलं आहे. तर मी काय केलेलं आहे, लास्टला पैंजण घासण्यासाठी घेतलेलं आहे, पण ती जी पेस्ट तयार केलेली आहे त्या पेस्टमध्ये बारीक मीठ असतं, टाटा नमक, ते 1 चमचा टाकायचं आहे. म्हणजे जास्त काळ्या झालेल्या मूर्त्या, जास्त काळे झालेले दागिने, जास्त काळे झालेली भांडी चांदीची खूप चांगली निघतात. म्हणून आपल्याला 1 चमचा मीठ त्यात ॲड करायचं आहे. म्हणजे तिसरी गोष्ट, आपण ब्रासलेट पण घासलं आणि धुतलं 2 पाण्याने. आता या ब्रासलेटला कपड्याने, चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घेऊ. तर किती छान निघालेलं आहे ब्रासलेट आपलं. ह्या पेंजनला फक्त पेस्ट लावून ठेवलेली, किती काळं पाणी दिसते, याच्यावरती थोडीशी चकाकी दिसते. आता ब्रश घेऊन या पैंजणला घासून घ्यायचं, म्हणजे एकदम मस्त क्लीन, एकदम चकाकी येते पैंजणवरती पण.
चला तर पैंजण घासून घेऊ. पैंजण पण आता आपलं घासून झालं, धुवून झालं. त्यानंतर आता पुसून घ्यायचं आहे. तर हे बघा किती मस्त चकाकी मारते. आपल्या अंगामध्ये जास्त जर उष्णता असेल तर पैंजण आपलं खूप काळं पडलं जातं. आपण सारखं क्लीन केलं तरीसुद्धा ते काळं पडलं जातं. तर बघा किती मस्त निघालेलं आहे, छान निघालेलं आहे. तर आता सगळ्या वस्तू तुम्हाला मी क्लीन करून दाखवल्या. तुमच्या कुठल्याही कितीही वस्तू खराब झालेल्या असल्या, चांदीच्या मूर्ती असो किंवा चांदीचे दागिने असो, अशा प्रकारे तुम्ही घासून घ्या. एकदम छान लकाकी मारतात. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघितलं किती साधी, सिंपल आणि घरगुती आणि काय खर्च नाही, साबण नाही, सोडा नाही, काही सुद्धा नाही. साधी आणि सिंपल ट्रिक आहे. किती छान दागिने निघालेले आहेत आणि देवाचा शिक्का पण आहे, तो पण किती मस्त निघालेला आहे. माझ्याकडे मूर्ती नाही, पण ही ट्रिक तुम्ही मूर्तीवरती वापरा. नक्कीच तुमची मूर्ती एकदम स्वच्छ क्लीन होणार आहे. म्हणून ही ट्रिक आहे ती सगळ्या चांदीच्या वस्तूवरती तुम्ही वापरली तरी सुद्धा